हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. चला तर मी आता तुम्हाला दाखवत आहे माझ्या रेग्युलर रुटीनचे स्वयंपाकाचं रुटीनचं व्हिडिओ. तर मी आता इथे पीठ मळून घेतलं आहे व्यवस्थित आणि चपात्याही करायला सुरुवात केलेली आहे. पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर चपात्या आपल्याला जितक्या लागतील तितक्या आपण बनवू शकतो. राहायचं उरलेलं पीठ आपण फ्रीजमध्ये ठेवून परत त्याचा वापर संध्याकाळी करू शकतो. पण एक माणसाचा अंदाज असतो जेवण खाण्याचा, त्याप्रमाणे आपण पीठ मळत असतो. शक्यतो पीठ मळून ठेवूच नाही का फ्रीजमध्ये, कारण ते काळं पडतं आणि एक प्रकारची पिंड असते ना, ते पिंडदान केल्यासारखं पिंडी बनवून ठेवतो. त्याप्रमाणे त्याचं त्याला महत्त्व येतं. त्याच्यामुळे पीठ शक्यतो ताजंच म्हणून ताजंच चपाती करून घेतलेल्या बऱ्या असतात. आता मी इथे डाळ तांदूळ धुवून घेतले आहे मसाले भात बनवण्यासाठी. आता या कढईमध्ये मी फोडणी देणार आहे. आज आपल्याला बनवायची आहे मिसळ. मिसळसाठी मी फोडणी देणार आहे. मी मिसळमध्ये कोणतेही कडधान्य वापरणार नाही आहे. फक्त आपली साधी फोडणी जी आपण कोणत्याही आमटीला देतो ती फोडणी देऊन मग मिसळ बनवणार आहोत. दुसऱ्या गॅसवरती मी ठेवलेला आहे टोप. आता कढई चांगली गरम झाली, म्हणजे कढईतलं तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये जिऱ्या मोहरीची फोडणी द्यायची आहे. मी ते जिऱ्याची फोडणी दिली आहे आणि राई माझ्याकडे नव्हती, मोहरी नव्हती, त्याच्यामुळे मी डायरेक्ट कांदा आणि धना पावडर आणि लाल तिखट, घरगुती तिखट असतं ते, याचाच वापर केलेला आहे. तर कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा एकदम बारीक चिरला तर अजूनच उत्तम. कांदा व्यवस्थित लाल रंग येईपर्यंत भाजायचा आहे. अशा प्रकारे मी जितका कांदा होता तितका भाजायला कढईमध्ये टाकलेला आहे. आता हा कांदा व्यवस्थित लाल रंग येईपर्यंत भाजायचा आहे. व्यवस्थित भाजून झाला की त्याच्यामध्ये मी धनेपूड टाकलेले आहे 1 चमचा. हळद टाकणार आहे. इकडे माझ्या मसाला भाताची पण तयारी चालू आहे. इथे पण मी एक थोडंसं तेल घेऊन त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो वगैरे टाकून व्यवस्थित भाजून घेतला आहे. अशा प्रकारे आपली मिसळ तयार होणार आहे. तुम्ही बघतच आहात. अजून आपली प्रोसेस बाकी आहे त्याची. आता याच्यामध्ये मी पाणी ओतलं आहे. जितका राईस असेल त्याच्यात एक पेर पाणी कमी एवढं ठेवायचं आहे. अशा प्रकारे पाणी ओतून भात कितपत शिजणार देईल तो त्याचा अंदाज आपल्याला गृहिणींना तर असतोच. तर त्याप्रमाणे आपण पाणी ओतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी तांदूळ आणि डाळ धुवून घेतलेली होती, ती धुवून घेतलेली डाळ तांदूळ या मसाल्याच्या याच्यामध्ये मसाला भातामध्ये टाकायची आहे. एकदा दोनदा ढवळून घ्यायचं आहे मसाला भात आपला, त्यानेकरून कांद्यातनं ते व्यवस्थित सुकतात, चिकटून नाही राहत. आणि इथे आपले मिसळच्या कटाची तयारी झालेलीच आहे. आता 5 ते 10 मिनटं हिला उकळून द्यायचं आहे चांगलं. त्याच्यामध्ये आपण सगळं टाकलेलं आहे. नंतर वरतून शेव टाकून आपण ते सर्व करू शकतो. तर हे बघा, अशा प्रकारे मसाले भात 2 ब्रेड घेतले आहेत मी आणि 1 वाटी मिसळचा कट. तर मिसळच्या कटमध्ये मी अजून हे नाही, फरसाण ॲड नाही केलेले. त्या आहेत चपात्या. अशा प्रकारे मिसळ तयार होते. याच्यामध्ये मी आता फरसाण टाकलेलं आहे.